माझ्यासोबत विजयी उमेदवार महेश सावंत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विजयी झालेला आहेत, बाईक रॅली निघाली आहे, काय सांगाल, कसं वाटतंय, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया? आजच्या जीवनातला माझा आनंदाचा क्षण आहे। ज्या दिवसासाठी मी एवढे वर्ष काम करतोय ते आज मला बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने या विभागाचं प्रतिनिधित्व करायला मिळालेला। मी एक छोटीशी आशा होती मला की एकदा तरी या जनतेची सेवा करावी, नगरसेवक असून नाही, परंतु मला सिद्धिविनायक किंवा देवानी एवढा भरभरून दिलाय, आज एवढा मोठा परिसर दिलाय, त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे, संधीचा मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। जरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपयश आलं असलं तरी माहीम ही हाय प्रोफाईल लढत होती, ज्यामध्ये सदा सरवणकर होते आणि अमित ठाकरे होते, मात्र आता ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आले, तुम्ही पहिल्या क्रमांकावर आले, काय सांगाल? महाराष्ट्रात भले आमचा पराभव झाला असेल, पण संपूर्ण महाराष्ट्राचा ज्या विभागावरती लक्ष होतं तिथे आम्ही विजय मिळवला। हा सुद्धा महाराष्ट्राचा विजय इतकाच एवढा मोठा विजय आहे। भवन या परिसरामध्ये, दादर सारखा परिसर या परिसरामध्ये, काय सांगतात, सेनेचा गड हा खरा बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीने राखला असं वाटतं का? शिवसेनेनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेनी माहीमचा आणि दादरचा गड, जे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष, भारताचं लक्ष मतदारसंघावर, तो गड पूर्ण भगवा डौलाने फडकणारे आहे। उद्धव ठाकरेंची भेट मातोश्रीवरती घेतली, काय सांगितलं त्यांनी? साहेब एकदम खुश झाले की आपला गड राखला। एक शेवटचा प्रश्न आहे, सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंना काय मेसेज? काय ना, त्यांना शुभेच्छा। शेवटी बघा, हार आणि पराजय काहीतरी एक होणार, कोणतरी जिंकणार, कोणतरी हारणार। तर मला जिंकण्याची माळ मिळाली, त्यांना पराजय पचवायची सुद्धा ताकद लागते। ऍक्च्युली मी त्यांना शुभेच्छा चिंततो की भविष्यात त्यांनी जोरात तयारी करावी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते विजयी उमेदवार महेश सावंत आणि त्यांची आता संपूर्ण दादर परिसरामध्ये आपल्याला बाईक रॅली निघताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण समोर जर आपण पाहिलं, हा संपूर्ण परिसर शिवसैनिक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात हे शिवसैनिक या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ही बाईक रॅली निघालेली आहे। स्वतः महेश सावंत हे बाईक वरती बसून या विजयी रॅलीला जी त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। दरम्यान या संपूर्ण दादर परिसरामध्ये जर आपण पाहिलं, ही इकडे शाखा होती शिवसेनेची। या ठिकाणी विजय झाल्याच्या नंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते संपूर्ण माहीम, दादर आणि प्रभादेवी परिसरामध्ये बाईक रॅलीद्वारे जात आहेत। थोड्याच वेळात ते प्रभादेवीमध्ये पोहोचणार आहेत, त्यांची तिकडे जल्लोषात स्वागत जे आहे ते त्यांचं केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।